साखरपुडा असेल, कुठं लग्न असेल, कुठं वाढदिवस असेल. पण मित्रो ध्यानात ठेवा, या 6 विधानसभेमध्ये मला वाटते की 2000 गाव आहेत. किती? 2000 गाव आहेत. आणि 2000 गावामध्ये मला तरी वाटतं एक खासदाराचं काम असतं की लोकसभेमध्ये आपल्याला आपल्या मतदारसंघासाठी निधी कसा खेचून आणायचा, आपल्याला कमतरता कुठेतरी नाही पडली पाहिजेत, केंद्रातल्या स्कीम आपल्या घरापर्यंत पोहोचल्या पाहिजेत. आणि या हेतूनं तुम्हाला सांगतो की 20-19 भाऊ, मला तरी माहित आहे की बाबा जाऊच शकत नाही माणूस. कारण की एका विधानसभेमध्ये जर किनवटला जर लग्न एखाद्या कार्यकर्त्याचं असेल आणि दुसरं लग्न जर मला वाटतं की हिंगोलीला एखाद्या कार्यकर्त्याचं जर असेल, तर मला वाटतं केव्हा त्या किनवटचं लग्न लाव आणि केव्हा त्या हिंगोलीच्या लग्नाला याव, याचा जर तफावत जर पाहिला तर मला वाटते आपली नाराजी ही दूर झाल्याशिवाय राहणार नाही. पण मित्र, हे सगळं विसरून जा. येणाऱ्या लोकसभेमध्ये मी तर ठासपणे छाती ठोकून त्या दिवशी सांगितलं की या देशाचा नेता, या देशाचा पंतप्रधान कोण पाहिजे. मित्रो ध्यानात ठेवा, ज्या पद्धतीने एक शिवसेनेच्या आमदारांनी, शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखांनी छाती ठोकपणे सांगितलंय की या देशाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी जर भाई जर झाला नाही तर मी भर चौकामध्ये फाशी घेईन, तसा मला वाटते की एखाद्या काँग्रेसच्या नेत्यांनी आणि त्यांच्या सोबत जी राहिलेली पक्ष आहेत त्याच्या एखाद्या कार्यकर्त्यांनी सांगावं की आमचा हा माणूस जर पंतप्रधान जर झाला नाही. बरोबर आहे का नाही खासदार साहेब? हा काय करून घ्यायचं? होऊ शकते का ते? नाही होऊ शकत. कारण की हिंदुस्थानातल्या एका कार्यकर्त्याच्या मनामध्ये, मग तो कोणत्याही जातीचा असू द्या, मारवाडी, ब्राह्मण, कोमटी, आन, आदिवासी, मराठी, वंजारी, साळी, माळी, कोळी, आन, सगळ्या जातीच्या, मुसलमान, बौद्ध, मातंग, कोणत्याही जातीचा माणूस असू द्या, हो, त्या माणसाच्या हृदयामध्ये त्यांनी स्थान जे करून ठेवलंय, या देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी आहेत. मित्र ध्यानात ठेवा, या देशाला जर वाचवायचं असेल, या देशाला जर प्रगतीपथावर जर न्यायचं असेल, तर मला वाटतंय दुसरा चेहरा या भारत देशामध्ये या दुसऱ्या पार्टीमध्ये नाही. मित्र ध्यानात ठेवा, काम आज किती दिवसाचा मुद्दा तुम्हाला सांगतो की होता. ज्या पद्धतीने मला वाटते की नरेंद्रभाई मोदीनं जो प्रश्न हाताळला राम मंदिराचा, मित्र हे कोणी करू शकत नाही. याला तुम्हाला सांगतो ताकद लागती आणि त्या पद्धतीचं कार्य नरेंद्रभाई मोदीनं केलंय. अहो आपण पूर्वी जर बघितलं असेल, मला वाटतंय जर आपल्याला एखाद्या जर जिल्ह्याला जर जायचं असेल तर मला वाटतंय आपल्याला संभाजीनगरला, हिंगोलीपासून संभाजीनगरला जर जायचं असेल तर आपल्याला 4 तास लागायचे. किती तास? 4 तास लागायचे. अरे आज जर तुम्हाला सांगतो हिंगोलीमधून जर गाडीचा सेल्फ मारला आणि संभाजीनगरला जर पोहोचायचं असेल तर अवघ्या 2.5 तासात, 2 तासा माणूस तुम्हाला सांगतो की संभाजीनगरला पोहोचू शकतो. मुंबईला जाण्यासाठी तुम्हाला सांगतो 12-12 तास आपल्याला लागायचे. आज नरेंद्रभाई मोदीच्या माध्यमातून तुम्हाला सांगतो जर मुंबईला जायचं म्हणलं तर 5 तासामध्ये आपण तुम्हाला सांगतो की मुंबईला सुद्धा पोहोचू शकतो. काचासारखी रस्ते तुम्हाला सांगतो की या महाराष्ट्रात नव्हे, संपूर्ण भारत देशामध्ये कुठेही जा तुम्ही, भारताच्या कान्या कोपऱ्यामध्ये कोणत्याही खेड्यापाड्यामध्ये जा, तुम्हाला सांगतो काचासारखे रस्ते जर कुणी केले असतील तर ते तुम्हाला सांगतो एकच नाव, ते म्हणजे नरेंद्रभाई मोदी यांचं नाव आहे. मित्र ध्यानात ठेवा, आणि त्याच्यासाठी माणूस आपला लागत असतो. ध्यानात ठेवा, या देशाचे पंतप्रधान ज्या पद्धतीने काम करतायत, या महाराष्ट्रामध्ये तुम्हाला सांगतो हे जे सरकार काम करतंय, शिवसेना, भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली जे काम चालू आहे, अहो तुम्ही बघितलं असेल मागच्या वेळेस आम्ही सुद्धा सत्तेमध्ये होतो. अहो मला तरी वाटते भाऊ, राजू भाऊ, हेमंत भाऊ, अहो सगळ्या मला वाटते की आमदाराचा जर निधी जर मला वाटते 25 वर्षाचा जर पाहिला तर एवढा आकडा मला वाटते की हिंगोली जिल्ह्यासाठी आला नसेल. आज कळमनुरी विधानसभेमध्ये, हिंगोली विधानसभेमध्ये, वसमत विधानसभेमध्ये, बाकीच्या त्या 2 विधानसभा सोडून द्या, पण या 3 विधानसभेमध्ये या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथभाई शिंदे, देवेंद्रजी फडणवीस आणि अजितदादा यांच्या माध्यमातून आपल्या या 3 विधानसभेला मला वाटते किमान 5,000 कोटी रुपयाच्या वर निधी आलाय. 5,000 कोटी सोपा आहे का आकडा आहे? हे आकडा सोपा नाही मित्र, ध्यानात ठेवा.
बोळेमधले जे कामं, रस्ते, पाण्याचा प्रश्न असेल, लाईटचा प्रश्न असेल, अनेक प्रश्न तुम्हाला सांगतो की विकासाचे या माध्यमातून तुम्हाला सांगतो की आपल्याला मिळाले. म्हणून मित्रो, ध्यानात ठेवा, तिकीट मागताना सगळे तिकीट मागत असतात. जोपर्यंत तुम्हाला सांगतो तिकीट मिळत नाही तोपर्यंत तुम्हाला सांगतो की आपण ऋषिकेश केली पाहिजे. पण ज्या वेळेस तुम्हाला सांगतो की आपल्या शिवसेना, भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी या महायुतीचा ज्या उमेदवार तुम्हाला सांगतो की आपले नेते देतील, त्यावेळेस आपण सगळ्या जणांनी सगळे हेवे दावे बाजूला ठेवा आणि या ठिकाणी फक्त एक मतदान आपल्या हिंगोली लोकसभेचं सन्माननीय या देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदीला देवावं, हीच आपल्याकडून आशा बाळगतो मित्र. ध्यानात ठेवा, बाकी सगळं बाजूला ठेवा. काय हिंगोली विधानसभेमध्ये काय चाललंय, वसमत विधानसभेमध्ये काय चाललंय, कळमनुरी विधानसभेमध्ये काय चाललंय, भाऊ आपल्या इथलच्या तुम्हाला सर्वांना या तिन्ही विधानसभेच्या वतीनं, राजू भाऊच्या वतीनं आणि तानाजीरावच्या वतीनं आणि माझ्या वतीनं आपल्याला शब्द देतोय की उमेदवार कोणी असू द्या, काळजी करू नका. या ठिकाणी महायुतीचाच उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून आल्याशिवाय राहणार नाही, हा संतोष बांगरचा तुम्हाला शब्द आहे. म्हणून आपल्या सर्वजणांना विनंती करायची की हे सगळं 5 आमदार आहेत आपले, ध्यानात ठेवा. किती? 5 आमदार. हिंगोली विधानसभेमध्ये तानाजीराव मुटकुळे आहेत, मोठ्या ताकदीचा माणूस आहे. वसमत विधानसभेमध्ये राजूभाऊ नवगरे आहेत, मोठ्या ताकदीचा माणूस आहे. किनवटमध्ये मला वाटते की आपले केराम साहेब आहेत. उमरखेडमध्ये मला वाटते की आपले ससाने साहेब आहेत. कळमनुरीमध्ये हा तुमचा भाऊ त्या ठिकाणी लहानसा का असणं पण 100% यायच्या बरोबर मतदान दिल्याशिवाय राहणार नाही, हा शब्द तुम्हाला सर्वजणांना देतो. तिन्ही विधानसभा आणि तिकडच्या दोन्ही विधानसभा आणि बाकीची जी हातगावची विधानसभा आहे साहेब, मला तरी वाटतंय या 5 विधानसभापेक्षा त्या हातगाव विधानसभेमध्ये 10 मतं का होईना पण हे जास्त पडल्याशिवाय राहणार नाही, हा तुम्हाला शब्द देतो. त्या ठिकाणी नसू दे आमदार, पण त्या ठिकाणी ताकद आहे, महायुतीची ताकद आहे. शिवसेना, भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी, बाकीचे जे तुम्हाला सांगतो की जे पक्ष आहेत त्यांची सागस तुझा मोठ्या प्रमाणामध्ये तुम्हाला सांगतो की हातगावमध्ये आहेत. त्याच्यामुळे आपल्याला जे कोणी उमेदवार तुम्हाला सांगतो की आपण या ठिकाणी उमेदवारी मागतायत, आपली रास मागणी आहे. पण पुन्हा एकदा आपल्याला सर्वजणांना हात जोडून विनंती करायची की तिकीट मागताना तिकीट मागा, पण तिकीट तुम्हाला सांगतो ज्या वेळेस घोषित होईल त्यावेळेस सर्व बाजूला ठेवायचं आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांचा चेहरा आपल्या डोळ्याच्या समोर आणा. डोळे झाका आणि तुम्हाला सांगतो, राजूभाऊनं तुम्हाला सांगितलं की आमच्या विधानसभेमधून किमान 1 लाखाची लीड आम्ही तुम्हाला सांगतो की दिल्याशिवाय राहणार नाही. तानाजीरावने सुद्धा सांगितलं की आम्ही किमान 1 लाखाची तरी लीड दिल्याशिवाय राहणार नाही. आणि त्या 2 विधानसभा पलीकडच्या 3 आणि माझी विधानसभा सांगायची आवश्यकता नाही. 5 आमदाराची 6 आमदाराची ताकद या ठिकाणी आहे. आपण म्हणसाल ते कामाच्या बाबतीत आपल्याला सांगण्याची आवश्यकता नाही. नरेंद्रभाई मोदी का नाम ही काफी आहे बोले, ध्यान में रखो. आणि तिकडं त्या विरोधकाकडे तर तुम्हाला सांगतो नावच नाही. बरोबर बाबारावजी? बाबारावजीकडे जर पाहिलं तर अमित शहाचा चेहरा आठवण येते, ध्यानात ठेवा. आपल्याकडे अमित शहा तुम्हाला सांगतो अक्षरशः ठीक आहे, बरोबर आहे भाऊ, पहा जरा उठून चेहरा पहा बाबारावजीचा. सेकंड अमित शहा, देशाचा गृहमंत्री आपल्या या ठिकाणी तुम्हाला सांगतो की बरोबर आहे. आम्ही सगळेजण तुम्हाला सांगतो की एका ताकदीनं, बरोबर आहे का नाही, सगळेजण शिवसेना, भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी, बाकीचे जे पक्ष आहेत आपले, त्या सगळ्यांना माझी विनंती आहे की आपण एक वज्रमुठ बांधा, हात वरी करा, सगळेजण हात वरी करा. नारा देतो, एक नारा लावा, नरेंद्रभाई मोदी तुम आगे बढ़ो, नरेंद्रभाई मोदी तुम आगे बढ़ो. जय हिंद, जय महाराष्ट्र.